नमस्कार, मी ॲडव्होकेट दर्शना तामोरे. रेरा मास्टर क्लास A to Z मध्ये आपले स्वागत आहे. घर खरेदीदारांचे हित जपण्यासाठी महारेराकडे अनेक अधिकार आहेत, पण त्यापैकी सर्वात कठोर अधिकार कोणता? तर तो आहे सेक्शन 7, प्रकल्पाची नोंदणी रद्द करणे, म्हणजेच रिव्होकेशन ऑफ रजिस्ट्रेशन. जेव्हा एखादा बिल्डर कायद्याचे उल्लंघन करतो, तेव्हा महारेरा त्याचे लायसन्स थेट रद्द करू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे कलम नक्की कधी लागू होते आणि बिल्डर बाहेर पडल्यानंतर तुमच्या घराचे काय होते. सर्व काही जाणून घेऊया अगदी सोप्या भाषेत. मित्रांनो, महारेरा स्वतःहून किंवा घर खरेदीदारांच्या तक्रारीवरून बिल्डरचे रजिस्ट्रेशन रद्द करू शकते. याचे 3 मोठे आधार आहेत. 1. नियमांचे उल्लंघन म्हणजेच डिफॉल्ट. जर प्रमोटरने रेरा कायद्यातील आपल्या जबाबदाऱ्या पाळल्या नाही तर. 2. अटींचे उल्लंघन म्हणजेच व्हायोलेशन. नोंदणीच्या वेळी महारेराने घातलेल्या अटी तोडल्यास. 3. फसवणूक म्हणजेच अनफेअर प्रॅक्टिस. जाहिरातीत खोटे दावे करणे किंवा खरेदीदारांची फसवणूक करणे. तसेच बिल्डरने कामात जाणीवपूर्वक दिरंगाई केली तरीही ही कारवाई होते. मात्र त्यापूर्वी महारेरा बिल्डरला त्याची बाजू मांडण्यासाठी 30 दिवसांची कायदेशीर नोटीस देते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नोंदणी रद्द झाल्यावर नेमकी काय होतं? कायद्यानुसार या 4 मोठ्या घडामोडी घडतात. 1. प्रमोटरवर बंदी. बिल्डरला डिफॉल्टर घोषित करून त्या प्रकल्पाचे मार्केटिंग तसेच काम करण्यास पूर्णपणे बंदी घातली जाते. 2. बँक खाते फ्रीज. खरेदीदारांचे पैसे सुरक्षित राहण्यासाठी महारेरा तात्काळ प्रकल्पाचे बँक खाते म्हणजेच एस्क्रो अकाउंट फ्रीज करते. 3. खरेदीदारांना पहिला हक्क म्हणजेच फर्स्ट राईट. महारेरा सर्वप्रथम घर खरेदीदारांच्या संघटनेला म्हणजेच असोसिएशन ऑफ अलोटीला विचारते की हा प्रकल्प तुम्ही स्वतः ताब्यात घेऊन पूर्ण कराल का. बहुतांश खरेदीदार तयार असल्यास नियंत्रण त्यांच्या समितीकडे दिले जाते. 4. पर्यायी व्यवस्था. घर खरेदीदार तयार नसतील तर महारेरा, म्हाडा, सिडको किंवा सक्षम डेव्हलपर्स मार्फत प्रकल्प पूर्ण करण्याचा मार्ग काढते. तर मित्रांनो, एक गोष्ट मनावर कोरून ठेवा, रिअल इस्टेट मार्केटमध्ये कायद्याची ताकद तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. गरज आहे ती फक्त जागरूक राहण्याची. पण खेळ इथेच संपत नाही. बिल्डर तर बाहेर पडला, पण हा रखडलेला प्रकल्प प्रत्यक्ष जमिनीवर कसा उभा राहणार? विस्कटलेली ही घडी पुन्हा कशी बसणार? यासाठी रेरा सेक्शन 8 म्हणजेच कलम 8 नक्की काय सांगतं, आपण हे सर्व पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. म्हणून हा महत्त्वाचा व्हिडिओ पाहायला मिस करू नका. ही माहिती मौल्यवान वाटली असेल तर व्हिडिओला आताच लाईक करा, तुमच्या गरजू मित्रांसोबत शेअर करा आणि रेरा एक्सप्लेन बाय ॲडव्होकेट दर्शना चॅनलला आताच सबस्क्राईब करा. थँक्यू.